तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघू शकता इथे शोल्डर आहे 5.25 इंच, त्यानंतर छाती आहे 8 इंच आणि कमर आहे इथे 28 इंच। तर अशा प्रकारे इथे छातीचा चौथा, कमरेचा चौथा आणि इथे शोल्डर टाकलेला आहे 5.25 इंच घेऊन अशा प्रकारे जे आहे ते अस्तर कट केलेला आहे। आणि त्यानंतर हा जो आहे तो आता बघू शकता आपला बॅकचा पार्ट आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। अगदी सोपी सिंपल डिझाइन आहे आणि ते खूप सुंदर डिझाइन तयार होणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे डेली वेअरच्या साडीवर सुद्धा तुम्ही ही डिझाइन तयार करू शकता। तर अगदी परफेक्ट अशी। तर बघू शकता इथे सर्वात पहिले जे आहे ते अस्तर पूर्ण कट केलेला आहे आणि त्यानंतर आता अस्तर आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे त्याला आतमधल्या साइडनी जोडून घ्यायचा आहे। आणि कापड जो आहे तो थोडा सुळसुळा आहे। तर बघू शकता इथे तर अशा कापडाला कापड जर असेल तर तुम्ही जे आहे ते टाचणीने पिनअप करायचं आहे। तर आता इथे टाचणी तर माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मग मी बघू शकता इथे अशा प्रकारे अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे अशा प्रकारे दोन्ही हातांनी सरकवत पूर्ण जो आहे तो गळा सर्वात पहिले शिवून घेतलेला आहे। आणि गळा जो आहे तो गोल आता आपल्याला शिवल्याच्या नंतर पलटून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे सर्वात पहिले मी इथे गळ्याला गोल आकारात शिलाई लावून घेतलेली आहे। आणि आता इथे जर जिथे असा कर्व भाग आहे तर तिथे कैचीच्या साहाय्याने असे छोटे छोटे आपल्याला कट्स लावायचे आहे की जेणेकरून आपला जो गळ्याचा आकार आहे तो बिघडणार नाही आणि अस्तर जे आहे ते इझिली आतमध्ये पलटले जाणार। तर याच्यासाठी तर बघू शकता आतमधल्या साइडने आता आपल्याला अस्तर जे आहे ते पूर्ण पलटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर वरच्या साइडने आता आपल्याला इथे दाब शिलाई लावायची आहे। दाब शिलाई लावल्यामुळे जे आहे ते अगदी आपल्या गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येतं। आणि इथे कॅनव्हास न वापरता मी इथे गळ्याची फिनिशिंग बघा अगदी परफेक्ट येत आहे, कारण अस्तर जे आहे ते मी थोडं जाड वापरलेलं आहे चांगल्या क्वालिटीचं, त्याच्यामुळे इथे कॅनव्हासची गरज पडलेली नाही। नाहीतर असा सुरसुळा जर कापड असेल शिफॉन जॉर्जेटचा आणि तुम्ही अस्तर जर थोडं कमी याचं वापरलं असेल किंवा थोडं पातळ असेल तर इथे कॅनव्हास जो आहे तर तुम्ही जरूर कॅनव्हासचा वापर करा। तर बघू शकता आता इथे कॅनव्हासचा वापर केला नाही तरी सुद्धा जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येत आहे, कारण की आता खूप प्रॅक्टिस असल्यामुळे जे कोणी नवीन शिकत असणार किंवा नवीन शिकणारे असणार तर त्यांनी अशा प्रकारे छोटे छोटे चुका करू नये। अशा प्रकारे जर कापड असेल तर व्यवस्थित अस्तर वापरा, थोडं जाड वापरा चांगल्या क्वालिटीचं। आणि कॅनव्हास जो आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही कॅनव्हास वापरा, म्हणजे गळ्याची आणि ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येते। तर बघू शकता इथे अस्तर जोडल्याच्या नंतर खालच्या साइडनी 2 टक्स लावून घेतलेले आहे पाठीमागचे। आणि त्यानंतर आता लावायचे इथे आपल्याला हात शिलाईची पट्टी। तर हात शिलाईची पट्टी अशा प्रकारे आपण कट करून बाहेरच्या साइडनी लावून आपल्याला आतमधल्या साइडनी इथे पलटून घ्यायची आहे, तर नेहमीप्रमाणे। तर बघू शकता मंडळी इथे आणि त्यानंतर इथे दाब शिलाई लावायची। तर आता आपल्याला याच्यामध्ये डिझाइन करायची आहे। तर मी इथे 2 म्हणजे जे आहे कापडचे चौकोनी कापड तयार करून घेतलेले आहे आणि त्याचे अशा प्रकारे त्रिकोणमध्ये फूल तयार केलेले आहे। आणि ते फूल जे आहे ते आपल्याला त्रिकोण अशा प्रकारे गळ्याला लावून घ्यायचे आहे। ही जे ब्लाऊज आहे डिझाइन आहे तर अगदी सोपी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला फ्रिल स्लीव्स कशा प्रकारे लावायच्या ते सुद्धा सांगणार आहे। तर याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो मी डिटेल कटिंगचा व्हिडिओ आणि समोरच्या फ्रंट पार्टचा व्हिडिओ तो सुद्धा अपलोड केलेला आहे। तर आता आपल्याला बॅकची डिझाइन आणि त्यानंतर फ्रिल स्लीव्स कशा प्रकारे लावायचे हे सुद्धा पाहायचं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये कशा प्रकारे ब्लाऊज तयार झालेले आहे ते दिसेल आणि समजेल सुद्धा। तर बघू शकता अशा त्रिकोणमध्ये जे फूल तयार केले होते ते आपण इथे त्रिकोण अशा प्रकारे लावून घेतलेले आहे। आणि आता वरच्या साइडने आपल्याला सिल्वर कलरची जी लेस आहे ती सुद्धा लावून घ्यायची, म्हणजे आपल्या गळ्याची जी आहे ते अगदी व्यवस्थित असा लुक येणार याच्यासाठी परफेक्ट असा। तर वरच्या साइडने अशा प्रकारे लेस थोडं आपल्याला पाव इंचाचं किंवा अर्धा इंचाचं अंतर सोडून लेस आपल्याला लावून घ्यायची आहे। तर असं बघू शकता इथे अर्धा इंचाचं अंतर सोडून मी इथे लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर जो समोरचा भाग सुद्धा शिवून झालेला होता, समोरचे दोन्ही फ्रंट भाग, तर आता आपल्याला शोल्डर ते एकमेकाला जोडून घ्यायचे आहे। तर दोन्ही पार्ट जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे, म्हणजे दोघांची उंची जी आहे ती सेम यायला पाहिजे। यासाठी जर थोडंसं कमी जास्त असेल तर आपण इथे वरून शोल्डरवरून कोणता पार्ट कमी जास्त असेल तर आपण कट करून दोन्ही भागाची उंची जी आहे ती सेम करून घ्यायची। आणि त्यानंतर बघू शकता इथे आता हा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ठेवून
ठेवायचा आणि त्यानंतर दोन्ही शोल्डर जे आहे ते अशा प्रकारे अर्धा इंचाचा अंतर सोडून आपल्याला डबल शिलाईची टीप लावून शोल्डर जे आहे ते दोघांचे जोडून घेतलेले आहे। तर आता आपल्याला इथे फ्रिल स्लीव्ज लावायचे आहे। तर हा जो कापड आहे मी 14 इंच घेतलेला आहे पूर्ण आणि त्यानंतर रुंदीला घेतलेला आहे इथे 5 इंच। तर बघू शकता इथे खालच्या याच्यावर मी 1.5 इंच मार्क केलेला आहे, वरून म्हणजे खालून 1.5 इंच सोडलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडं बाहीचा आपल्याला कट करायचा आहे आकारात अशा प्रकारे। आणि त्यानंतर इथे मिड पॉइंट आहे तिथे सुद्धा एक कट्स लावलेला आहे आणि आता आपल्याला जेवढं पूर्ण प्लेट्स पाहिजे तेवढं प्लेट्स जे आहे ते इथे डायरेक्ट आता आपल्याला प्लेट्स लावत बाही जोडत जायची आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने खूप सुंदर ही जी आहे ती फ्रिल स्लीव्स तयार होणार आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि झटपट तयार होणारी आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला डायरेक्ट प्लेट्स जे आहे ते पाळत न्यायच्या लावत न्यायचे आहे, म्हणजे जेवढा कापड आहे तर तेवढा आपल्याला पूर्ण याच्यामध्ये कापड बसेल एवढे प्लेट्स आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर डबल शिलाई मारून आता आपल्याला इथे झटपट अशी आपली फ्रिल स्लीव जी आहे ती तयार झालेली आहे। खूप छान दिसते। तर ट्रेंडिंग सध्या बाही आहे आणि याला मी अशा प्रकारे प्लीट्स पाळून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे। तर दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या आपल्या अगदी व्यवस्थित परफेक्ट इथे अशा पद्धतीने जोडून झालेल्या आहे। तर त्यानंतर आता आपल्याला लावायचे याची फिटिंग शिलाई। आता फिटिंग करताना आपल्याला नेहमीप्रमाणे याची फिटिंग टाकायची आहे। तर इथे आता आपल्याला कमरेचा चौथा आणि छातीचा चौथा टाकायचा आहे आणि तर दंडघेर नाही आहे, कारण की इथे आता आपले ही फ्रिल स्लीव्ज आहे असल्यामुळे याला आता आपल्याला दंडघेराचे निम्मे लावता येणार नाही। तर ही अशाच प्रकारे